शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणारे खरे शिलेदार म्हणजे कृषी सहाय्यक। मात्र हेच कृषी सहाय्यक आज न्यायासाठी रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहेत। पदोन्नतीपासून ते तांत्रिक सुविधा, नव्या पदनामांपासून ते कामाचे सुलभीकरण, त्यांच्या मागण्या अनेक आहेत, पण उत्तर देणारे कोणी नाही। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा हम सब अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा आम्हाला लॅपटॉप, आम्हाला लॅपटॉप, खुर्ची सेव कालावधी, खुर्ची सेव कालावधी अरे देता का जाता। राज्यभरात हजारो कृषी सहाय्यक गेल्या अनेक वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित आहेत। निर्यात कृषी सहाय्यक या नव्या पदावर नियुक्तीची मागणी अनेक वेळा केली असतानाही प्रशासन गप्प। पदोन्नतीचा मुद्दा आता ऐरणीवर आहे। कृषी सहाय्यकांचे पदनाम आजही जुनेच। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी असा दर्जा दिला जात नाही। त्यामुळे त्यांच्या सामाजिक व प्रशासनिक प्रतिमेला धक्का बसतोय, अशी त्यांची भावना आहे। डिजिटल कामाचा जमाना असताना कृषी सहाय्यक अजूनही लॅपटॉपपासून वंचित आहे। मोबाईल ॲप्स, पोर्टल्स आणि रिपोर्टर्स ही कामे मोबाईलवर करणं अशक्य होतंय। त्यामुळे संतप्त कृषी सहाय्यकांनी सरकारला सवाल केला आहे, आम्हाला साधं डिजिटल साधनही मिळणार की नाही? तलाठी आणि ग्रामसेवकांना मिळणाऱ्या सुविधा कृषी सहाय्यकांना का नाहीत? ग्रामस्तरावर काम करताना एकट्या कृषी सहाय्यकांना अनेकदा अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। त्यामुळे त्यांना मदतनीस देण्याची मागणी आता जोर धरते आहे। खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे, परंतु नियोजन घोळ सुरूच आहे। निविष्ठा वाटपात अजूनही सुसूत्रता नाही, शिवाय वाहतूक खर्चासाठी तरतूदच नाही। जर वेळेत उपाय न झालेत तर खरीप हंगामात बहिष्कार करण्याचा इशारा कृषी सहाय्यक संघटनांनी दिला आहे। कृषी विभागाचा नवीन आकृतीबंध सरकारकडे प्रलंबित आहे। हा आकृतीबंध मंजूर झाला तर अनेक कृषी सहाय्यकांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल, परंतु हा प्रस्ताव वर्षानुवर्ष कागदांवरच अडकलेला आहे। त्यामुळे नाराजी आणखी तीव्र होतोय। नमस्कार, मी अनिल भोई, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना विभागीय सचिव, नागपूर। तर आमचं दिनांक 5 मे पासून आमचं आंदोलन इथं सुरू आहे। तर या 5 मे पासून तर आज आमचा इथं 6वा टप्पा सुरू आहे। तर 6व्या टप्प्यामध्ये आम्ही आज एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय स्तरावर इथं आम्ही आयोजित केलं आहे। तर यामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की तुमच्या मागण्या आम्ही 15 दिवसामध्ये मान्य करू, परंतु आम्हाला नुसतं आश्वासित करून त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही। या उद्देशाने आणि आम्ही नैराश्य पत्करून आम्हाला नाईलाजास्तव हे आंदोलनाचं हत्यार आम्हाला उपसावं लागत आहे। तर आम्ही शेतकऱ्याचीच मुलं असल्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही काम करत असतो। तर त्यासाठी आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र हा कृषी विभाग हा डिजिटलाइज झालेला आहे। तर त्यासाठी आम्हाला लॅपटॉपची सुविधा उपलब्ध करून द्यावी, कारण लॅपटॉप नसला तर मोबाईल वापरण्यासाठी आम्ही स्वतःचा मोबाईल वापरतो आणि स्वतःचा मोबाईल वापरत असताना खूप असा आम्हाला त्रास होत असतो, मोबाईल हँग होतो। त्याच्यामुळे आम्हाला लॅपटॉपची सुविधा उपलब्ध करून द्यावी। त्यानंतर कृषी विभागाने जो नवीन आकृतीबंध तयार केला आहे, त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांवर खूप मोठ्या प्रमाणे अन्याय झालेला आहे। तर तो अन्याय दूर करून आमचा कृषी सहाय्यक बांधवांना न्याय देऊन पदोन्नतीच्या संधी उपलब्धी करून द्याव्यात। एक कृषी पर्यवेक्षक, त्याच्या मागे 4 कृषी सहाय्यक अशी जर नियोजन केले तर खूप छान होईल। तदनंतर आम्हाला एक मदतनीस देण्यात यावा, ही सुद्धा आमची मागणी आहे। त्याच्यानंतर कृषी सेवक कालावधी रद्द करून परमनंट कृषी सहाय्यक यांना त्यांना नियोजित करावं। त्यामुळे आम्हाला आमची अशी मागणी राहील की कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक करावं। धन्यवाद। कृषी सहाय्यक
सिटी न्यूजने मांडलेला हा मुद्दा केवळ एक अहवाल नाही, तर शेतकरी आणि कृषी कर्मचाऱ्यांच्या न्यायाचा आवाज आहे. सरकारने आता तरी कृषी सहाय्यकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहायला हवं, अन्यथा ही नाराजी आंदोलनात परिवर्तित होईल आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतील.